भक्त पुंडलिक आणि पंढरीचा विठ्ठल, एक अलौकिक आणि भावपूर्ण कथा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण श्री भक्त पुंडलिक आणि पंढरीचा विठ्ठल, एक अलौकिक भावपूर्ण कथा पाहणार आहोत. ते तुम्ही सर्वांनी वाचावी किंवा ऐकावी ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे. आता आपण सुरुवात करूया. तर महाराष्ट्राच्या भूमीला संतांचा आणि भक्तीचा मोठा वारसा लाभलेला आहे. आता या वारशाचा केंद्रबिंदू म्हणजे पंढरपूरचा विठ्ठल. आता विठ्ठल पंढरपुरात कसा आला, तो विटेवर का उभा राहिला आणि त्याला पुंडलिक वरदे असे का म्हटले जाते, यामागे भक्त पुंडलिकाची एक अत्यंत सुंदर आणि डोळ्यात अश्रू आणणारी आणि तितकीच शिकवण देणारी कथा आहे. चला, विठू माऊलीच्या चरणाशी नेणारी ही सुंदर कथा आपण सविस्तर आणि साध्या सोप्या भाषेमध्ये जाणून घेऊया. आता पहिल्या याच्यात पुंडलिकाचे सुरुवातीचे जीवन आणि बदललेले वर्तन. आता खूप वर्षापूर्वी चंद्रभागेच्या तीरावर दिंडीरवन नावाच्या अरण्याजवळ पुंडलिक नावाचा एक तरुण आपल्या आईवडिलांसोबत राहत होता. आता त्याचे आईवडील अत्यंत धार्मिक आणि प्रेमळ असे होते. आता पुंडलिकाचे लग्न झाले आणि दुर्दैवाने त्याचे मन बदलले. तो पत्नीच्या आहारी गेला आणि ज्या आईवडिलांनी त्याला लहानाचे मोठे केले त्यांनाच तो त्रास देऊ लागला. घरातील सर्व कामे तो वृद्ध आईवडिलांकडून करून घेऊ लागला आणि स्वतः पत्नीसोबत सुखात राहू लागला. आता आईवडिलांबद्दलचा त्याचा आदर पार संपून गेला होता. आता दुसऱ्या भागामध्ये बघूया आपण काशी यात्रेचा प्रसंग. आता एकदा पुंडलिकाच्या आईवडिलांनी काशी यात्रेला जाण्याचे ठरवले. पुंडलिक आणि त्याच्या पत्नीनेही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. पण यात्रेतही पुंडलिकाचे आईवडिलांना सुख दिले नाही. पुंडलिकाने आपल्या आईवडिलांना सुख दिले नाही. तो आणि त्याची पत्नी घोड्यावर बसून ऐटीत चालत होते, तर त्याचे वृद्ध आईवडील पायी चालून थकून जात होते. आता यात्रेच्या वाटेत कुकुटस्वामी नावाच्या एका महान ऋषीचा आश्रम लागला. पुंडलिक आणि त्याचे कुटुंब त्या रात्री तिथेच मुक्कामास थांबले. आता तिसऱ्या भागात काय सांगते, तर रात्रीची ती अद्भुत घटना. सगळे झोपले होते, पण पुंडलिकाला काही केल्यास झोप येत नव्हती. पुंडलिक मध्यरात्रीच्या सुमारास त्याला एका विलक्षण दृश्य दिसले. मळकट काळी वस्त्रे घातलेल्या काही स्त्रिया आश्रमात प्रवेश करत होत्या. आता त्या स्त्रिया खूप थकलेल्या आणि दुःखी दिसत होत्या. त्यांनी आश्रमाची झाडलोट केली, सडामार्जन केले आणि ऋषींची सेवा केली. जशी त्यांनी सेवा पूर्ण केली तसेच त्यांचे रूप पालटले. त्यांची काळी वस्त्रे चमकणाऱ्या पांढऱ्या शुभ्र वस्त्रात बदलली आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक दैवी तेज आले. आता त्या आश्रमाबाहेर जाऊ लागल्या. पुंडलिक हे सर्व चोरून पाहत होता. तो चकित झाला आणि त्याने धावत जाऊन त्या स्त्रियांचे पाय धरले. पुंडलिकाने विचारले, देवींनो, आपण कोण आहात आणि तुमचे रूप असे कसे बदलले? तेव्हा त्या स्त्रिया म्हणाल्या, आम्ही गंगा, जमुना आणि सरस्वती या पवित्र नद्या आहोत. जगातील पापी लोक आमच्यातच स्नान करून स्वतःची पापे धुतात, ज्यामुळे आमचे रूप काळे आणि मळकट होते. पण आम्ही जेव्हा परमभक्त कुकुटस्वामींच्या आश्रमात येतो तेव्हा त्यांच्या मातृपितृभक्तीच्या पुण्याने
आमची सर्व पापे नष्ट होतात आणि आम्ही पुन्हा पवित्र होतो. त्या नद्यांनी पुढे जे सांगितले त्याने पुंडलिकाच्या काळजाचा थरकाप उडाला. त्या म्हणाले, पुंडलिका, तू तर जिवंत आईवडिलांना त्रास देऊन काशीला चालला आहेस. जो आईवडिलांचा छळ करतो त्याला कोणत्याही तीर्थयात्रेचे पुण्य लाभत नाही. तुझा सर्वात मोठा गुन्हा म्हणजे तू तुझ्या मातापित्यांना विसरला आहेस. आता 4थ्या भागात बघणार आहोत आपण पुंडलिकाचे मत परिवर्तन आणि मातृपितृ सेवा. आता नद्यांचे हे शब्द ऐकून पुंडलिकाचे डोळे उघडले. त्याला स्वतःच्या वागण्याची प्रचंड लाज वाटली आणि पश्चाताप पण झाला. त्याने तत्काळ आईवडिलांचे पाय धरले आणि त्यांची क्षमा मागितली. काशी यात्रा तिथेच सोडून तो आईवडिलांना घेऊन परत पंढरपुरात आला. त्या दिवसापासूनच पुंडलिकाचे जीवन पूर्णपणे बदलले. आई वडील हेच त्याचे दैवत बनले. तो दिवस रात्र त्यांची सेवा करू लागला. त्यांना स्नान घालणे, जेवण देणे, त्यांचे पाय चेपणे यातच तो स्वतःला पूर्ण विसरून गेला. त्याची ही भक्ती इतकी श्रेष्ठ होती की तिचे तेज स्वर्गापर्यंत पोहोचले. आता 5व्या भागात आपण बघणार आहोत विठ्ठलाचे पंढरपुरामध्ये आगमन. आता पुंडलिकाची ही निस्सीम मातृपितृभक्ती पाहून वैकुंठात राहणारे भगवान श्रीकृष्ण विष्णू अत्यंत प्रसन्न झाले. पुंडलिकाला दर्शन द्यावे म्हणून भगवान स्वतः वैकुंठ सोडून पंढरपुरामध्ये आले. देव पुंडलिकाच्या दाराशी आले. त्यावेळी पुंडलिक आपल्या आईवडिलांचे पाय चेपण्यात इतका मग्न होता. भगवंताने बाहेरून हाक मारली, पुंडलिका, बघ, मी तुझी भक्ती पाहून स्वतः तुला दर्शन देण्यासाठी आलो आहे. पुंडलिकाने मागे वळून पाहिले तर दारात साक्षात परब्रह्म उभे होते. पण पुंडलिकासाठी आईवडिलांची सेवा आधी होती. देवाला उभे राहण्यासाठी घरात दुसरी जागा नव्हती आणि बाहेर चिखल होता. म्हणून पुंडलिकाने शेजारी पडलेली एक वीट देवाच्या दिशेने सरकवली. पुंडलिक म्हणाला, देवा, तुम्ही आलात, मला खूप आनंद झाला. पण सध्या मी आईवडिलांच्या सेवेत आहे. माझी सेवा पूर्ण होईपर्यंत कृपया तुम्ही या विटेवर उभे राहा आणि माझी वाट पहा. आता आपण बघूया 6वा भाग. 6व्या भागामध्ये आहे विटेवर उभा राहिला विठ्ठल युगे 28. विटेवर उभा राहिला विठ्ठल युगे 28. आता भक्तांची आज्ञा शिरसावंद मानून भगवंताने दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवले आणि ते त्या विटेवर उभे राहिले. पुंडलिकाची सेवा पूर्ण झाली. पण देवाचे ते विटेवर उभे राहिलेले रूप इतके सुंदर आणि शांत होते की देवाने तिथेच कायमचे स्थिरावण्याचे ठरवले. भक्तांच्या प्रेमापोटी देव आजही पंढरपुरात त्याच विटेवर दोन्ही हात कमरेवर ठेवून उभा आहे. तोच आपला विठ्ठल म्हणजे विटेवर उभा असलेला. आता कथेचे तात्पर्य आणि महत्त्व. ही केवळ एक जुनी गोष्ट नाही, तर ती जीवन जगण्याचा एक मोठा संदेश आहे. स्वतः भगवंताने या कथेतून दाखवून दिले आहे की जगातील सर्वात मोठी पूजा आणि तीर्थक्षेत्र म्हणजे आपले वृद्ध आईवडील. आजही जेव्हा पंढरपूरची आरती होते तेव्हा विठ्ठलाच्या आधी पुंडलिकाचे नाव घेतले जाते. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. अर्थात पुंडलिकाला
वर देणारा तो हरी विठ्ठल. भक्तांच्या श्रेष्ठतेमुळे देवाच्या आधी भक्ताचे नाव अजरामर झाले. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता पंढरीनाथ महाराज की जय. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आज सांगितलेली माहिती कशी वाटली? तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक यांना शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा नवनवीन व्हिडिओसह पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.